प्रियांनो, आजचा दिवस 27 नोव्हेंबर 2020, लॉकडाऊनचे 8 महिने आणि 7 डेज झालेले आहे. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. इट इज गॉड हू आर्म्स मी विथ द स्ट्रेंथ अँड मेक्स माय वे परफेक्ट. ही मेक्स माय फीट लाईक अ फीट ऑफ द डिअर. ही एनेबल्स मी टू स्टँड ऑन द हाय प्लेसेस. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आजच्या शुक्रवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतोय आणि प्रभू तुझी सहायची आम्ही विनंती करतोय. प्रभू आजच्या वचनवर तुझ्या आशीर्वाद पाठव प्रभू. आणि प्रभू तुझ्या वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला सर्वांना पाठव प्रभू. आणि प्रभू तुझ्या वचनाची प्रेरणा तू आम्हाला सर्वांना दे. आणि प्रभू ही बायबल स्टडीची वेळ प्रभू आनंद आम्हाला प्रसवेल अशी विनंती करतो प्रभू. सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्ताच्या कोर नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या बायबल स्टडीसाठी प्रेषितांचे कृत्य ॲक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स चॅप्टर 16 आपण घेणार आहोत. प्रियांनो, 2 भागमध्ये आहे. पहिले भाग वचन 1 ते 15. Then they came to Derbe and then to Lystra, where a disciple named Timothy lived, whose mother was a Jewess and a believer, but his father was a Greek. The brother at Lystra and Iconium spoke well of him. Paul wanted to take him along with on his journey, so he circumcised him because of the Jews who lived in that area, for they all knew that his father was a Greek. As they traveled from town to town, they delivered that the decision reached by the apostles and the elders in Jerusalem for the people to obey. So the churches were strengthened in the faith and grew daily in numbers. Paul and his companions traveled throughout the region of Phrygia and Galatia, having been kept by the Holy Spirit from preaching the word of God in the province of Asia. When they came to the borders of Mysia, they tried to enter Bithynia, but the Spirit of Jesus would not allow them to. So they passed by Mysia and went through the Troas. During the night, Paul had a vision of a man of Macedonia standing and begging him, "Come over to Macedonia and help us." After Paul had seen the vision, we got ready at once to leave for Macedonia, concluding that God had called us to preach the gospel to them. From the Troas we put out to sail and sailed straight to Samothrace, and the next day on the Neapolis. From there we traveled to Philippi, a Roman colony and leading city of district of Macedonia, and we stayed there for several days. On Sabbath we went outside the gate to the river, where we expected to find a place for prayer. We sat down and began to speak to the women who had gathered there. One of those listening was a woman named Lydia, a dealer of purple cloth from the city of Thyatira, who worshipped God. The Lord opened her heart to respond to Paul's message. When she and the members of her household were baptized, she insisted to her home. "If you consider me a believer in the Lord," she said, "come and stay at my house." And she persuaded us. प्रियांनो, या भागमध्ये आपण बघतो, या अध्याय 16वा अध्यायामध्ये पहिला जे आपण भाग वाचलेला आहे, तिथे पॉल आणि सिलास ते लोक डेर्बे आणि लायस्ट्रामध्ये आलेले आहे. आणि तिथे आपल्याला तिमते किंवा तिमोथी बद्दल आपल्याला माहिती पडत आहे. आणि आपण इथे बघतो की तिमोथीची आई एक यहुदी होती आणि त्याच्या पिता एक ग्रीक होते. आणि तिची आई जिवंत परमेश्वराची भक्त होती
आणि तिने सुवार्ता ऐकलेली होती आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या तिने स्वीकार केलेला. आणि त्याबरोबर आपण बघतो की तिमोथेय याविषयी लायस्ट्रा आणि आयकोनियममध्ये लोक त्याच्यासाठी चांगलं बोलत होते. तो चांगलं असं प्रभूमध्ये विश्वासू असं तरुण होता. आणि प्रियानो, या कारणाने पॉलला असं वाटलं की त्याला तिमोथेला घेऊन सुवार्ता गाजवावी. आणि त्याच्यासाठी त्याला समजलं की किती एक यहुदी आहे ते लोक सुन्नतेवर, मोशेचे नियमवर ते भार ठेवत आहे, ते प्रेस करत आहे. म्हणून पॉलने तिमोथेच्या सुन्नते केलेले आहे आणि ते लोक पुढे गेलेले आहे आणि खूप सारे जागेमध्ये ते लोक फिरगिया आणि गॅलिशिया इथे पवित्र आत्माने भरपूर होऊन त्यांनी लोकांना एनकरेज केलेले आहे. जे काउन्सिलने जे पत्र लिहिलेलं त्यांना, जे अन्य जाती लोकांसाठी ते पत्र त्यांना दिलेलं आहे, जे मेसेज त्यांना दिलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहे. आणि ते लोक प्रभूमध्ये ते लोक सर्वजण पॉल आणि बार्नाबास आणि तिमोथेय हे सर्व एनकरेज त्यांना करत आहे. आणि आपण बघतो की तिथे पवित्र आत्माने त्यांना एशिया जे प्रॉव्हिन्स आहे तेथे सुवार्ता गाजवण्यासाठी त्यांना पवित्र आत्माने थांबवलेले आहे. आणि ते लोक, म्हणून ते लोक त्रॉस या जागेवर ते लोक आलेले आहे. आणि पॉलला रात्री त्याला संदर्शन झालं आणि त्याला असं संदर्शन दिसलं की एक माणूस आहे, तो त्याला विनंती करत आहे, तो त्यांना विनंती करत आहे की तुम्ही इथे या मॅसेडोनियामध्ये आणि आम्हाला मदत करा. आणि जसं ते हे संदर्शन सिलास बरोबर ते शेअर केलेले आहे आणि ते लोक ताबडतोब ते लोक तयार झालेले आहे. आणि ते लोक तिथे आपण बघतो की मॅसेडोनियासाठी ते लोक निघून गेलेले आहे प्रियानो. आणि त्यांना असं त्यांनी समजलं की देवानी आता ते सुवार्ता गाजवण्यासाठी त्यांच्यासाठी दार उघडलेलं आहे. गॉड हॅज ओपन द डोर्स टू स्प्रेड द गॉस्पल्स फॉर द जेंटाईल पीपल. आणि प्रियानो, आपण इथे बघतो ते लोक खूप सारे जागेचं नाव लिहिलेलं आहे. ते लोक फिलिपी मधून ते लोक मॅसेडोनियामध्ये ते लोक आलेले आहे प्रियानो. आणि खूप दिवस ते लोक राहिलेले आहे, पॉल, सिलास आणि तिमोथेय. आणि आपण इथे बघतो की साबात दिवशी गेटचे बाहेर नदी किनारे ते लोक आपण बघतो की ते लोक एक जागेवर प्रार्थना करण्यासाठी ते लोक शोधत होते. आणि त्याला एक जागा सापडली आणि तिथे ते लोक बसले, प्रार्थना वगैरे केलेली आहे. आणि ते लोक देवाविषयी एक वुमन्स गॅदरिंग होता तिथे, स्त्रियांच्या काहीतरी ते बैठक तिथे होते. आणि तिथे ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायला लागले. आणि त्याच्यामधलं एक लायडिया म्हणून एक स्त्री होती, ती एक व्यापारी होती. पर्पल कलरच्या पर्पल कलरच्या कापडची ती व्यापारी होती, डीलर इन अ पर्पल क्लॉथ. आणि ती थायत्र्या नावाची ती जागामध्ये होती आणि ते जीवन परमेश्वराची ती भक्त होती. आणि आपण इथे बघतो की पॉलच्या तिने मेसेज ऐकलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि तिने आणि त्याच्या घरदार जे होते त्या लोकांनी सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि त्यांच्या सर्वांचा बाप्तिस्मा ज्या नदीच्या वर होते तिथे सर्वांचा बाप्तिस्मा झालेला आहे प्रियानो. आणि त्यानंतर आपण बघतो की ते लायडिया त्या सर्व या लोकांना पॉल, बार्नाबास आणि तिमोथेला विनंती करते की तुम्ही माझ्या घरी येऊन तुम्ही राहा. आणि आपण इथे बघतो की ते लोक इतकं भार दिलेला आहे म्हणून ते लोकांनी त्याच्या ऐकलेलं आहे. प्रियानो, शेवटचा भाग वचन 16 ते 40. Once when we were going to the place for prayer, we were all met by a slave girl who had a spirit by which she predicted the future. She earned a great deal of money for the owner by fortune telling. She followed Paul and the rest of us, shouting, "These men are the servant of the Most High God, who are telling you the way to be saved." She kept this for many days. Finally, Paul came so troubled that he turned around and said to the spirit, "In the name of Lord Jesus Christ, I command you to come out of her." At that moment, the spirit left her.
When the owner of the slave realized that what had happened of making the money was gone, they seized Paul and Silas and dragged them into the marketplace to face the authorities. They brought them before the magistrate and said, "These men are Jews and are throwing our city into uproar by advocating customs unlawful for us Roman to accept or practice." The crowd joined in attack against Paul and Silas, and the magistrate ordered them to be stripped and be beaten. After they had been severely flogged, they were thrown into prison, and jailer was commanded to guard them carefully. Upon receiving such order, he put them in the inner prison and fastened their feet in the stocks. About midnight, Paul and Silas were praying and singing hymn to God, and the other prisoners. Such violent earthquake took place, and the foundation of the prison was shaken. At once, all the prison doors flew open, and everybody's chain came loose. The jailer woke up, and when he saw the prison door open, he drew the sword and about to kill himself because he thought the prisoners had escaped. But Paul shouted, "Don't harm yourself. We are all here." The jailer called for light, rushed in, and fell trembling before Paul and Silas. He brought them out and asked, "Sirs, what must I do to be saved?" They replied, "Believe in Lord Jesus Christ, and you will be saved, you and your household." Then they spoke the word of Lord to him and all the others in his house. At that hour of the night, the jailer took them and washed their wounds, and then immediately he and his family were baptized. The jailer brought them into the house and set meal before them, and filled with joy, because he had come to believe God, and he and his whole family. When it was daylight, magistrate sent their officers to jailer with the order, "Release this man." The jailer told Paul, "The magistrate have ordered you and Silas to be released. Now you can leave. Go in peace." But Paul said to officers, "They beat us publicly without a trial, even though we are Roman citizens, and threw us into the prison. Now do they want to get rid of us quietly? No, let them come themselves and escort us out." The officers reported this to the magistrate, and when they heard that Paul and Silas were Roman citizens, they were alarmed. They came to appease them and escorted them from the prison on requesting them to leave the city. After Paul and Silas came out of the prison, they went to Lydia's house, where they met while the brothers and encouraged them, and then they left. पण या शेवटचा भागमध्ये आपण इथे बघतो की जेव्हा ते लोकांनी संदर्शन झालेलं आहे पॉलला, आणि पॉल तिकडे तो आलेला आहे, आणि तिथे एका घरामध्ये ते लोक प्रार्थना करण्यासाठी ते लोक जात होते, आणि अचानक एक गुलाम मुलगी, एक लहानशी गुलाम मुलगी त्यांच्या पाठीमध्ये ते त्यांना फॉलो करत होती, आणि तिला आत्मा होतं, आणि ते आत्म्याने ती लोकांच्या भविष्य सांगत होती, आणि ती जोरजोराने शाऊट करून सांगत होते, हे लोक देवाचे लोक आहे, ते तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. दिस आर द मॅन ऑफ गॉड मोस्ट हाय, अँड दे आर टेलिंग यू हाऊ टू बी सेव्ड, असं ते बोलत होती. आणि खूप दिवस त्यांच्या ते पाठीमध्ये ते फॉलो करत होती, आणि असं करून ते पॉल इरिटेट झाला, आणि त्याला त्रास झाला, आणि त्यांनी मागे फिरून त्या आत्म्याला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुला कमांड करतो की तू त्याच्या अंगामधून, या मुलीचा अंगामधून तू निघून जा. आणि त्या क्षणी आपण बघतो की ते आत्मा तिला सोडून निघून गेलेला आहे. आणि जसं त्यांना जसं ही स्लेव होती, स्लेव गर्ल, ही गुलाम मुलगी, तिच्या मास्टरला कळलं, ओनरला कळलं की आता आपले पैसे कमावण्याचे जे धंदे होते ते आता बंद होणार आहे, आत्मा निघून गेलेला आहे भविष्यवाणी करायचं. आणि ते लोकांनी पॉल आणि सिलासला धरलेलं आहे, आणि त्या रोमन जे ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडे त्यांनी सादर केलं, आणि मॅजिस्ट्रेट समोर त्यांना उभं केलं, आणि बघितलं की सर्व ते क्राऊड त्याचे सामील झालेले आहे, त्यांना त्यांच्यावर मारायला. तेव्हा मॅजिस्ट्रेटनी
ते ऑर्डर दिलेलं आहे त्यांना की त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की दे स्ट्रिप देम अँड दे वर फ्लॉग्ड सिव्हिअरली. आणि प्रियानो, असं ते फरमान दिलं मॅजिस्ट्रेटनी त्यांना, जेलरला, की त्यांना जेलमध्ये पुरा. आणि जसं ऑर्डर मिळालेलं जेलरला, त्या जेलरने त्यांना आतली जे जेल आहे त्याच्यामध्ये त्यांना पुरलेलं आहे आणि त्याच्या पायामध्ये साखळी बांधलेली आहे. प्रियानो, पॉल आणि सिलास ते लोक शांत राहिले नाही, परंतु आपण इथे बघतो की मध्यरात्री ते लोक प्रार्थना करत होते, देवाची प्रार्थना करत होते आणि देवाचे गुणगान, प्रभूचे महिमाचे स्तोत्र किंवा गीत गात होते. आणि पूर्ण ते जेलमध्ये जे कैदी, दुसरे कैदी होते ते पण ते ऐकत होते. प्रियानो, आणि आपण इथे बघतो की असं झालं की एक भूकंप आलेला आहे किंवा अर्थक्वेक आलेला आहे. इतकं तीव्र प्रकारचे अर्थक्वेक होता की पूर्ण ते जेलचं जे फाउंडेशन आहे, त्याच्या पाया आहे, ते हलून गेलेलं आहे आणि सर्व जे जेलचे जे दार आहे ते ओपन झालेले आहे. सर्वांची जे कैदी आहे त्यांच्या जे साखळी होती ते निघून पडून गेलेली आहे, खुलून गेलेली आहे. आणि जेव्हा हा जेलर झोपलेला होता आणि त्यांनी हे बघितलं, हे सर्व दृश्य, आणि त्याला भय वाटलं की हे कैदी पडून गेलेले आहे, एस्केप झालेले आहे. आणि त्यांनी तलवार स्वतःला मारून टाकायला ते उठवली. आणि पॉलनी त्याला शाऊट करून त्याला सांगितलं, तू स्वतःला हर्ट करू नको, तू जखमी करू नको, आम्ही इकडेच आहोत. आणि तो घाबरत त्यांच्या जवळ आला आणि त्यांनी जेलरनी पॉल आणि सिलासला एक प्रश्न विचारला, व्हॉट शुड आय डू दॅट आय शुड बी सेव्ड? मी काय करू जेणेकरून मी वाचविला जावं? आणि पॉल आणि सिलासनी त्याला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्तवर तू विश्वास कर. आणि तो आणि त्याच्या घराचे सर्व जे घराचे परिवार होतं ते सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवलेली आहे. आणि ते लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि आपण बघतो की पूर्ण त्यांचे घरदार लोक, फॅमिली, त्यांना पॉल आणि सिलासचे जे जखम आहे त्या जेलरने ते साफ केलेले आहे, त्याने धुवून काढलेले आहे. आणि पूर्ण त्याच्या फॅमिलीने बाप्तिस्मा घेतलेला आहे मध्यरात्री. आणि त्यांच्यासाठी जेवण त्या फॅमिलीने बनवलं आणि त्यांना प्रेमाने त्यांना वाढवलं. आणि पूर्ण फॅमिलीमध्ये एक प्रकारचा शांती आणि देवाची आनंद आणि प्रीती त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे आणि प्रभूच्या महिमा झालेल्या आहे. आणि दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटनी फरमान केलं की ज्या माणसांना आपण जेलमध्ये पुरलेलं आहे त्यांना तुम्ही सोडून टाका, असं जेलरला, ऑफिसरला पाठवून तसं फरमान आलं. आणि जेलर खूप खुश झाला, आनंदी झाला. आणि पॉल आणि सिलासला सांगितलं की तुमच्या सुटका झालेली आहे. परंतु पॉल बोलला की आम्हाला पब्लिक प्लेसमध्ये आम्हाला अपमानित करण्यात आलेलं आहे, आम्हाला नग्न करून मारण्यात आलेला आहे. आता आम्ही रोमी आम्ही सिटिझन आहोत, आम्ही नागरिक आहोत, तरी आम्हाला अशी शिक्षा केली, आम्हाला काहीतरी ट्रायल सुद्धा केलं नाही, साक्ष पण केलं नाही. आणि असं झालं. आणि जेव्हा या ऑफिसर्सनी मॅजिस्ट्रेटला सांगितलं की असं ते रोमी ते लोक सिटिझन आहे, तेव्हा ते घाबरले. आणि पॉलनी त्याला सांगितलं की आम्हाला सुरक्षितपणे हा शहरचं बाहेरपर्यंत तुम्ही आम्हाला सुरक्षा प्रदान करा, एस्कॉर्ट द्या. आणि त्यांना सुरक्षित शहरच्या बाहेर त्यांना मॅजिस्ट्रेटचे ऑफिसरांनी त्यांना बाहेर सुरक्षित नेलेले आहे. आणि आपण इथे बघतो की ते लोक येऊन लायडिया या स्त्रियाच्या घरामध्ये ते लोकांनी आश्रय घेतलेला आहे. आणि देवाच्या जे साक्ष देवाने त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ते सगळ्या लोकांना सांगितलं. आणि लोक खूप एनकरेज झालेले आहे. हे चमत्कार देवाने त्यांच्यावर केलेले अद्भुत जे इम्पॉसिबलचा चमत्कार आहे त्याच्यासाठी देवाचा सगळ्यांच्या महिमा झालेले आहे. ते लोक हे सगळं झाल्यावर ते लोक तिथून या लायडियाच्या घरमधून ते लोकांनी प्रस्थान केलेलं आहे, ते निघून गेलेलं आहे. प्रियानो, आजचा वचनाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लाभो. आपण प्रार्थना करू. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही तुझा नावाचा धन्यवाद करतोय प्रभू, की प्रभू आज बायबल स्टडी मध्ये प्रभू तू आम्हाला अद्भुत पवित्र आत्माच्या कार्य आम्ही साक्ष अनुभव केलेले आहे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आजचा वचनाचा आशीर्वाद तू सर्वांना लाभू दे प्रभू.
आणि प्रभू सर्वांना तुझ्या आनंदाने आणि प्रेमाने तू तुझ्या वचनाने तू त्यांना प्रेरित कर अशी विनंती करतो प्रभू. प्रभू सर्व काय मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून आहे, आमेन. प्रेरणा आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. या आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराध तू क्षमा कर. आम्हाला परिशुद्ध आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, पराक्रम आणि महिमा सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो, आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.